मोहळ झाडायला 4 वेळेस गेलेलो आहे आणि 4 वेळेस मासे चावून आले बघा. मी काय आता दातानं काढणार काय ते बघा आत्ता घेतलं. हा तांब्या कशाला घेतला? पाणी प्यायला. रात्री आली इथे ना करंट सोडलेला असतो. जिथं माश्या दिसल्या की त्या एरियात मवळ आहे पक्का. आपल्याला वड्यात पहिलं मवळ भेटलेलं आहे. पाला पण सोबत ठेवलेलं आहे. माशांनी जर हल्ला केला तर फक्त असंच फिरवा. आपण मवळ आणि हुरडा पार्टीला चाललेलो आहेत. आता माझ्यासोबत असणार आहेत आपले पप्पू आणि दादा. सो अजून ते रेडी होत आहेत. त्यांना माहितीच नाही की आपण मवळ आणि हुरडा पार्टी करायला शेतात चाललो. तर 1 तास झालं, 1 तास अजून ते रेडी होत आहेत. हे लगीन झालं की असंच असतं बाई, लवकर आवरतच नाहीत. आणि आला आता आपला पप्पू आला. आणि हा तांब्या कशाला घेतला? पाणी प्यायला. डब्बा नव्हता ना, तर मग ह्यातच मध टाकू. जर फुल वेट होता ओके, पूर्ण असा लाकडाला धरून आणूयात. ठीक. टॉवेल असा. अरे मित्रा, ऑफिसला जायचंय मंडेला, जर चावलं वगैरे तर कांड व्हायचं. भाऊला फुल एक्सपिरियन्स आहे बरं का मवळ झाडण्याचा. आज तोच ट्राय करणार नाही मित्रांनो. मी कुठं मवळापाशी जात नाही. मी एक मवळ झाडायला 4 वेळेस गेलेलो आहे आणि 4 वेळेस मासे चावून आलेलो आहे. त्याच्यामुळं मी हे रिस्क घेणार नाही. खोटं बोलाल तरी दुसऱ्याला चढवणार. साफ खोटं बोलतोय. तो आगे मवळ झाडणारा माणूस आहे. काल हा हॅपीचे ना बोलला होता की मी लग्न कराल, आणि आता काय म्हणतोय की मी आता लग्न नाही करणार. हे असे बदलणारे माणसं आहेत ना मित्रांनो, पुलाव नेले पाहिजेत, खाली ढकलून दिले पाहिजेत. ते मवाळ जे काढणार आहे त्याला कटबीट कराय काय नको काय? अय हॅपी, हा खरं यार, खूप दिवसानंतर चाललोय ना अशा गोष्टी करायला. तर त्याच्यामुळं अनुभव कुठंतरी कमी पडायला लागलाय आता. हॅपी भेटतं की नाही? हे कोल्हापूरचे दादा काय मवळ जाळण्यासाठी स्पेशल. काय आता दातानं काढणार काय ते बघा आत्ता घेतला ते. आणि मी व्हाईट शर्ट घालून ऑफिसला चाललोय. हे पक्षी वरडालं की समजायचं खाली कुठतरी साप आहे. म्हणजे आता इथूनच साप आहे कुठतरी. त्याशिवाय वरडत नाही. हा, हे मला पण माहिती होतं हे गणित. बघा रे भावांनो, इथं हे आपलं मित्रांनो गाव, आणि ही गावातली आपली शेती. अरे बाब, हे झटका मशीन आहे भावांनो. हे अशी डुकरं लावलेली इथं, करंट सोडते करंट. आणि रात्री आली इथे ना करंट सोडलेला असतो. इकडे बघा, इकडे मस्त वातावरण आहे. घरं आहेत, डोंगर आहेत मस्तपैकी. हर तऱ्हेची पिकं घेतली तिथं. तर इथं जवळ तळं वगैरे आहे, त्यामुळं पाणी वगैरे भरपूर आहे. त्यामुळं कांदा म्हणा, हे गहू कसला आलाय बघा की. हो, गहू जोरात आलाय. आता मऊ काढायला चाललोय. टोपी घातल्या, टॉवेल घेतलाय, आणि ही दोघंजण फोड आहेत. यांच्याकडे आपण दिलंय आता एक छोटा वेळा आहे. वेळा म्हणजे आपला साऊथमधला धनुष कोयता घेऊन फिरतो की नाही, तसला कोयता आहे त्यांच्याकडे हातात. एकाकडे आहे छोटासा तांब्या, त्यात आता मध काढून घ्यायचा आहे. तर बघूया, जाऊया आता. आणि मऊ तर मी काय बघितलं नाही अजून, केवढा आहे. मोठा मऊ आहे, बारका मऊ आहे, झाडाला आहे का झुडपात कुठं लागला आहे माहिती नाही. ह्या दोघांनीच माहिती आहे. जाऊन बघूया काय फजिती होत्या, दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. गावाकडचा मस्तपैकी ओढा जरा सुकला आहे, पण असं आम्ही ओढ्याच्या काठानं मस्तपैकी फिरत चाललो आहे. पहिला दूरदर्शन चॅनल नाही काय, ते सोनपावलं नाटक लागायचं, मालिका. 3 पोरं मस्त कुठं तरी शाळेत जायची, मऊ काढाय पळायची. आता आम्ही एवढं मोठं चाललो आहे तरी तसं आम्ही मऊ काढायचं चाललो आहे. आता म्हटलं सुट्टी आहे तर लाईफ जगून घेऊया तशी. हे बघा, हे वडा बिडा मस्त आहे. ओ गोप्रो धरा जरा, आम्हाला खाली यायचं आहे. 40,000 सकट उडी टाकू काय? कोल्हापूरचा माणूस आपल्या बिडाच्या पावळीवरून उड्या टाकताना ये. इथूनच जाऊ खालून नदी. ठीक आहे, जाता येईल. तर मित्रांनो, खरं तर आहे ना, आपल्याला एक पण मवळ माहीत नाही की कुठे काय. तर आता नदीत उतरलो. तर नदीत आपल्याला कुठंतरी मवळ नदीत कुठंतरी आपल्याला मवळ भेटायला पाहिजे. कुठे झाला खेकडा?
नाही म्हणलं की दिवसा खेकडे नाही वाजत आपल्याला खडक वाजत बसावं लागेल. आपण पहिला एक्सपिरियन्स पूर्ण वापरणार की आम्हाला इथे पहिले मोहळ सापडायचे. दगडा कसा खेळतो. अरे आपल्याला इथून नदी क्रॉस करता यायची नाही पण. हा ना, ढव आहे ना. ठीक आहे, आपल्या रानापासून क्रॉस करू आणि तिकडं खाली जाऊया. इथून असेल ना रस्ता? हां, तर आता इथूनच आपल्या ऐक ना, इथून जाता येईल ना आपल्याला. हा, पण पलीकडं काय माहिती नाही. तिथे जाता येईल ना का नाही? ठीक आहे ना, येईल जायला ते येतं. म्हणजे मध्येच पाणी थांबलंय रे इथं. हा, ते साईडला हे आहे ना. खडक माती. पडला तर वेळा साईडला फेका. आम्हाला आम्ही घेऊन जाऊ ती का? अरे मला लागन म्हणून म्हटले दादा. तर आता आपण चाललोत मावळ शोधायला. हे असे झाडं झुडपं दिसले ना, इथं 100% मावळ असतं. तो बघू आता. हा, बारीक फुलं वगैरे जरा वास आला, एखाद दुसरी मधमाशी दिसली की समजायचं हाय कुठतर जवळ. हा, आणि महत्वाची गोष्ट, हे असं कडेला ना माश्या दिसतात आपल्याला. जिथं माश्या दिसल्या की त्या एरियात मवळ आहे पक्का. आणि सध्या ज्वारीचा पण सीझन चालू आहे ना, तर ज्वारीवरती रोग पडतो, म्हणजे तो चिकटा म्हणतात. तर त्याच्यामुळं पण मोहळ आहे ना जास्त सापडण्याचे चान्सेस राहतील. कुठला रोग पडतोय? चिकटा असतो दादा, एकदम असं चिकट राहतं बघा. ओके. हा, तर मग त्याच्यामुळं काय होतं, तो चिकटा वर मासे वगैरे राहतात, किंवा जे फुलं तुरा वगैरे आलेला असतो, फुलं वगैरे आलेले असतात, त्याच्यावर पण आपल्याला झाडावरती माश्या पाहायला भेटतात. मग त्याच माश्या इकडे जातात. मस्तपैकी आपण चूल बिल घालून जेवण केलं असतं. नाही, पार्टी करायला प्रॉब्लेम नसतो. आगे मोहळ असतात. आणि जर मोहळा जर असेल ना इथं झाडावरती वगैरे, तर मासे पण असे ना वरती उडलेले दिसतात आपल्याला. तर त्याच्यावरून पण समजून येतं की मोहळा आहे. बघा, मस्तपैकी चिंच गावल्या. ह्याच्यात आम्ही काय करतो, शेळ्या असताना शेळी जर एखादी तिला दूध वगैरे येत असतं ना, म्हणजे पिल्ला असते, तर ही चिंच अशी घाबळू चिंच आणायचो, त्यात दूध पिळायचो आणि मस्त खायचो. चटणी मीठ तडका असा तोंडावर पाणी उडलं. आपल्याला चिंच पाहिजे काय? गोड आहे, गोड प्लस आंबट. गावाळले डबर एक पाणी सुटलं. नाही, पिकलेली आहे इतर. नाही, सवय नाही ना. हात घेतो घरात, घरचे खुश. आपल्याला वड्यात पहिलं मोहळ भेटलेलं आहे. थोडं झाडायचं पण अवघड आहे, कारण की लईच ओपनमध्ये आणि फांदी पण थोडी बारकी, तो वरती पण जाता यायचं नाही. तर आपण ट्राय करूयात की ती फांदीसहितच मोहळाला घेऊन जाऊयात. आणि ते जळण्यासाठी आपला मित्र आहे इथं, गोमा. दादा पण दादा जायचं का वरती चढायला? जायचं बघूया आधी. गोमावरती गेलेला आहे, पण आपल्यापाशी 1-2 फांद्या काढून घेतो. आता माश्या आपल्यावरतीच हल्ला करायचा. दादा, हे असा पाला राहू त्यासोबत, जर इन केस माश्या आल्याच फक्त असा फिरवायचा, तर हल्ला करणारे माणसं तिथे येतं अंधारा येतं. डायरेक्ट पळायला लागेल आता. 1 मिनिट. चला, गँगचा पॉसिबल झाला होता. मला 2 द्या. बघा, ते अशा प्रकारची तयारी केलेली आहे. आता ते पाला पण सोबत ठेवलेला आहे. माशांनी जर हल्ला केला तर फक्त असं फिरवायचं. गोमाता वरती गेलेला आहे, झालेला आहे आता. आता माश्या उठताना तर आता हल्ला करायला तयार आहेत त्या. तयार आहे आपण. भाऊनी डायरेक्ट कोयता मारून दिलाय. हे माश्या उठल्या इथे इथे पहा. आपलं खाली बसून घ्या. येस मित्रांनो, मोवाळ पूर्ण उठून गेलेलं आहे आणि आता फक्त माशाचं पोळ आणि कांदा राहिलेला आहे. दोघं पण सीताफळाच्या झाडावर चढलेले आहेत. की कुठला मऊ चावणार, कुठला मऊ चावणार नाही हे पण त्यांना चांगलंच माहिती आहे. आता सगळ्या माश्या उठल्यात, ते रिकामं केलंय पोळ. तुम्ही मधाचं बघू शकता. हे बघा, हा हा हा, कांदा जरा मोठाच दिसतोय याचा. आता गेल्यात कत्रोग केलाडी. दादाची तब्येत होणार आता. तर हे जी कमाल होती, हे मोवाळ जाळण्याची आणि गोमाची आणि नवनाथची पण कमाल आहे.
आता आपल्यापाशी मासे येणार नाहीत कारण की आता हा धूर आहे. चांगला निघला ना कांदा. वाटलं होतं कांदा इतका नसन. ये बघा मित्रांनो, हा हा हा, 1-2 मासे दिसतात तिथं. डोंगर बरोबर आहे. ऐका इथंच बाजूला वाळायला गवत आहे, तर त्याच्यामुळे आधी विजून टाकूया.